हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे। हे तिन्ही एकवटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले। ते मिया गुरुकृपा नमिले आदिबीज। ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैकमूर्तये, निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः। निधये सर्वविद्यानां विषजे भवरोगिणां, गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः। समचरण सरोजं श्रान्तणीं लाभुदाभं, जगरणिहितपाणिं मण्डलं मण्डलानां, तरणतुलसीमाला कन्धरं गञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। परमपुरुषशौरी पाण्डुरङ्गा मुरारी, कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी। प्रकटनिकटशोभा रुक्मिणी रम्यवाणी, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा। आदिनाथांपासून चालत आलेली एक अद्वितीय आणि अलौकिक आध्यात्मिक परंपरा, त्या परंपरेचा पायीक होण्याचं भाग्य तुम्हा आम्हाला सर्वांना लाभलेलं आहे। भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचा आधार म्हणजेच विवेकावर आधारलेला अध्यात्म। वेदांपासून चालत आलेली ही ज्ञानाची परंपरा आहे। मग वेद, त्याच्यानंतर उपनिषद, वेदांत आणि हे सर्व सारभूत ज्यावेळेला करायची गरज होती, त्यावेळेला प्रत्यक्ष भगवंतांनी अवतार घेतला आणि या सगळ्या ज्ञानाला सार केलं आणि भगवद्गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला समजावून सांगितलं। भगवद्गीतेचं महत्व इतकं श्रेष्ठ आहे, स्वतः भगवान म्हणतात, गीता मे हृदयम पार्थ। हे अर्जुना, भगवद्गीता हे माझं हृदय आहे। विचार करा, भगवद्गीता हा ग्रंथ श्रेष्ठ का? त्याची कारण जर आपण शोधायला गेलं तर सगळ्यात प्रमुख कारण आहे जे स्वतः भगवंतांनी सांगितले की गीता मे हृदयम पार्थ। हे अर्जुना, मी तुला जे सांगतोय ते फक्त ज्ञान नाहीये, तर तुला मी माझं हृदय तुझ्या समोर प्रकट करतो। जे ज्ञान प्रत्यक्ष भगवंतापासूनच निर्माण होतं आणि ते ज्ञान प्रत्यक्ष भगवंतच आपल्या सर्वात प्रिय असणाऱ्या शिष्याला ज्याला द्यायला लागतो, त्यावेळेला तो प्रसंग किती अद्वितीय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे। गीता मे हृदयम पार्थ। आणि गीता महात्म्यामध्ये भगवद्गीतेचं वर्णन करताना शास्त्रकार म्हणतात, सर्वोपनिषदा गावो दुग्धा गोपालनंदन, पार्थ वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम। सर्व उपनिषदांचं सार आहे त्या भगवद्गीतेला। तिथं गायीची उपमा दिलेली आहे। अर्जुन हा त्या गायीला वासराप्रमाणे आहे। गोपाल म्हणून विख्यात असणारे भगवान श्रीकृष्ण ह्या वासरात ह्या गायीचं दूध त्या ठिकाणी काढत आहेत, धार काढत आहेत।
आणि तुम्ही आम्ही भक्तजन या गायीचं अमृततुल्य स्वरूपाचं दूध प्राशन करण्याकरता अत्यंत आतुर होतो. अत्यंत आतुर. मग हे भगवद्गीतेतील ज्ञान तुम्हा आम्हाला समजणं आजकाल तितकं सोपं राहिलेलं नाहीये. का? कारण की आपला संस्कृतचा इतका चांगला अभ्यास राहिलेला नाही. हे जाणलं कोणी तर तुमच्या माझ्या ज्ञानराज माऊलींनी जाणलं. आणि म्हणून माऊलींनी भावार्थ दीपिका नावाचा भगवद्गीतेवर टीका असणारा ग्रंथ लिहून त्याच्या शांत आणि शीतल प्रकाशानं अवघा जनमानस उजवून लागलाय. अवघा जनमानस. संतांचं वर्णन संतांनीच करावं. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. तुम्हा आम्हाला निरंतर जाग ठेवण्यासाठी संत अवतार कार्य घेत असतात. माऊलीचं वर्णन करताना आपण काय? कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा. एवढंच नव्हे तर आरती गाताना काय? लोपले ज्ञानजगी हित निनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवी. जगभरातून ज्ञानाचा लोप पावत चालत असताना प्रत्यक्ष परब्रह्म पांडुरंगानं माऊलींच्या रूपानं अवतार घेतलं आणि ज्ञानाला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रकट केलं. ज्ञानाला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. संत ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेला भगवद्गीतेबद्दल बोलताना म्हणतात, आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी कृष्ण जगजी. आधीच ही विवेकाची गोष्ट आहे आणि कोण सांगतंय? वरी प्रतिपादी कृष्ण जगजी. जगत पिता जो आहे, परब्रह्म पुरुषोत्तम जो भगवान श्रीकृष्ण आहे, तो स्वतः प्रकट करतो. आपल्या आयुष्यात जर समजून घ्यायचं काही असेल तर भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आणि संतांचे अभंग जर समजून घेतले, इतकं जरी ज्ञान आपण आपल्या आयुष्यामध्ये सारभूत पद्धतीनं ग्रहण करण्याचं कार्य केलं तर आपल्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळू शकते. वेगळीच कलाटणी. आज या प्रस्तुत सेवेसाठी निवडलेली ओवी ही ज्ञानेश्वरीतील 6व्या अध्यायातील ओवी आहे. प्रत्येक संतांचं एक वैशिष्ट्य असतं. प्रत्येक संतांची एक विशेष आवड असते. संत ज्ञानेश्वरांची जर आवड पाहायचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की संत ज्ञानेश्वर महाराज हे कुठल्या परंपरेतले आहेत. माऊली ही नाथ संप्रदायातील आदिनाथांपासून चालत आलेल्या परंपरेचे पायीक म्हणून आपण सर्वजण संत ज्ञानेश्वर महाराजांना मानतो. नाथ संप्रदायामध्ये एक मर्म आहे आणि ते मर्म सर्व नाथ संप्रदायातील संत पाळत असतात. न देवो आत्मसन न ध्यान समपूजा. आत्म्याशिवाय दुसरा देव नाहीये, ध्यानाशिवाय दुसरी पूजा नाहीये. भगवंतांनी 6वा अध्याय ज्ञानेश्वर महाराजांनी जो 6वा अध्याय या ठिकाणी विस्तार केलेला आहे तो त्यांच्या अंतःकरणाला सगळ्यात प्रिय आहे. त्याला माऊलींनी पंथराज असं म्हटलेलं आहे. पंथराज. आणि या 6व्या अध्यायामध्ये माऊली आपल्याला एक वेगळ्याच विश्वामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. वेगळ्याच विश्वामध्ये. ते विश्व असं आहे की आधी निर्माण केलं गेलेलं आहे आणि निर्माण केलेल्याच विश्वाला त्यांनी त्याच ठिकाणी नष्ट करून टाकलेलं आहे. ओवी अशी आहे, पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परी दाऊनी गेला उद्देशू महाविष्णू. पिंडे पिंडाचा ग्रासू. एक पिंड निर्माण केलेलं आहे. त्या पिंडाने पिंडाचा ग्रासू त्याच पिंडाला ग्रासित केलेलं आहे म्हणजे नष्ट केलेलं आहे. तो हा नाथ संकेतीचा दंशू. नाथ परंपरेतील हा जो मुख्य उद्देश आहे तो सांगितलाय. कोणी सांगितलंय? परी दाऊनी गेला उद्देशू महाविष्णू. महाविष्णूंनी नाथ संप्रदायामधलं हे गुह्यतम तत्व जे आहे, हे सिक्रेट जे आहे, हे रहस्य जे आहे, जे ते सांगितलेलं आहे. कुठलं रहस्य आहे? पिंडे पिंडाचा ग्रासू. मग आपल्याला लक्षात येत नाही पिंड म्हणजे काय आणि पिंडाचा ग्रास पिंडाच्या माध्यमातून कसा करता येतो. हे लक्षात घेण्यासाठी आधी आपल्याला पिंड म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक जीव ज्या वेळेला जन्माला येतो तो जीव 5 पंचमहाभूतांपासून निर्माण होत असतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 तत्वांचं ज्या वेळेला मिलन होतं त्यावेळेला
एक पिंड म्हणजे एक जीव त्या ठिकाणी निर्माण होतो. मग ते कुठल्याही शरीराच्या माध्यमातून का असेल. पंचमहाभूतांमध्ये ज्या वेळेला ईश्वरी तत्व प्रकट होतं त्यावेळेला पिंड त्या ठिकाणी निर्माण होतं. पिंडे पिंडाचा ग्रासू म्हटलेलं आहे माऊलींनी. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या या शरीरामध्ये आपल्याला त्या पंचमहाभूतांनाच संपवायचंय. आधी निर्माण केलं गेलं आणि नंतर त्यांना संपवायचंय. ते कसं संपवायचं त्याचा पूर्ण विस्तार माऊलींनी या ओळीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माऊली या ओळीमध्ये सांगायचा प्रयत्न करतायत कुंडलिनी योग सांगतायत. कुंडलिनी योग बऱ्याच लोकांना माहित नसतं की कुंडलिनी म्हणजे काय. तर कुंडलिनी योग काय असतो आणि तो पिंडे पिंडाचा ग्रासू करायला आपल्याला मदत कसा करतो. यासाठी आपल्याला आधी भगवद्गीतेची पार्श्वभूमी लक्षात घेण्याची गरज आहे. ज्यावेळेला भगवंतांनी ठरवलं की अर्जुनाच्या रथाचं सारथ्य मी करणार आहे त्यावेळेला अर्जुनानं युद्ध प्रारंभ होण्याच्या अगोदर भगवंताला सांगितलं की मला दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर. मला पाहायचंय, मला पुन्हा विरुद्ध लढायचंय. भगवंतांनी सारथ्य म्हणून त्यांचं सारथीचं काम केलं आणि अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा केला. अर्जुन पाहतोय आपल्या प्रतिपक्षाकडे. कोण दिसतंय त्याला. त्याला आता शत्रू दिसत नाहीये. त्याला लहानाचं मोठं करणारे भीष्माचार्य दिसत आहेत. अर्जुनाला जगतविख्यात धनुर्धर ज्यांनी बनवलं असे द्रोणाचार्य त्याला आता शत्रू पक्षामध्ये दिसायला लागले. कृपाचार्य ज्यांच्या आशीर्वादानं अर्जुन लहानाचा मोठा झाला असे कृपाचार्य त्याला आता आपल्या शत्रू पक्षामध्ये दिसायला लागले. आणि ज्या वेळेला ज्यांच्यामुळं तो मोठा झालेला आहे आपलेच गुरुजन आपल्या प्रतिपक्षामध्ये त्याला दिसायला लागले त्यावेळेला त्यांना पाहताच त्यांच्या अर्जुनाच्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली आणि अर्जुन म्हणायला लागला की हे भगवंता मी आता हे युद्ध करणार नाही. प्रसंग कसा आहे लक्षात घ्या. युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाला हे माहित नव्हतं का त्याला कुणा विरुद्ध युद्ध करायचंय. माहित होतं त्याला. धृतराष्ट्र आणि कौरवांनी जे काही अन्याय केला होता, अधर्म केला होता, त्या अधर्माच्या विरोधात हे धर्माचं युद्ध होतं. आणि युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी अर्जुनाला पूर्ण माहित होतं की त्याच्या शत्रू पक्षामध्ये कोण आहे. पण ज्या वेळेला त्याची दृष्टी त्यांच्या प्रतिपक्षाकडे पडली आणि त्याला त्या शत्रू पक्षामध्ये कोण दिसायला लागले. स्वजन दिसायला लागले. आपले लोक दिसायला लागले. आपलं कसं होतं माहिती. जोपर्यंत आपल्याला स्वतःला काही दुःख होत नाही ना त्यावेळेला तोपर्यंत आपल्याला त्याचं वाईट काहीच वाटत नाही. दुसऱ्याला कोणाला आजार झाला आपल्याला वाईट वाटत नाही. पण तोच आजार स्वतःला झाला किंवा स्वकीयांना झाला आपल्या घरातील कुणाला झाला तर आपल्याला वाईट वाटायला लागतं. ज्या वेळेला शत्रू पक्षामध्ये अर्जुनाला स्वकीय दिसायला लागले. स्वकीय म्हणजे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे ज्या वेळेला दिसायला लागले त्याच्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली आणि ती करुणा त्याच्या विवेकाला झाकायला लागली. आणि ती करुणा विवेकाला झाकायला ज्या वेळेला सुरुवात करते त्यावेळेला अर्जुन अशी भाषा बोलायला लागतो, पांडित्याची भाषा बोलायला लागतो. जो पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग म्हणून भगवंतांनी पूर्णपणे स्पष्ट केलं. स्वकीयांचं प्रेम अंतःकरणामध्ये शिरलं की विवेक मावळला आणि तो विवेक जो होता तो जागृत करण्याकरता भगवंतांनी भगवद्गीता सांगितली. आपलंही असंच होतं. तुमच्या माझ्या जीवनामध्ये रोज कित्येक असे प्रसंग असतात की ज्या ठिकाणी मी आणि माझं हेच आपल्याला कवटाळून बसल्यामुळं आपला विवेक पूर्णपणे मावळतो आणि आपल्या आयुष्यामध्ये काय करावं हे आपल्याला कळत. करुणाष्टकामध्ये समर्थांनी हेच सांगितलंय. स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ तेजुनी भावे कास तुझी धरावी. स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला. आपण आतापर्यंत तेच करत आलोय. स्वजन मी, माझं, माझी बायको, माझी मुलं, माझे आई वडील. स्वजन आणि धनपद माझा पैसा, माझी प्रॉपर्टी. स्वजन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ. जोपर्यंत या स्वार्थामध्ये आपण अडकू तोपर्यंत आपले डोळे
हे आंधळे असतील धृतराष्ट्रासारखे नाहीच दिसणार. ह्या स्वार्थीपणा जोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर आहे आपण पूर्णपणे आंधळे आहोत. आणि आपल्याला या ठिकाणी भगवंतांनी भगवद्गीतेच्या माध्यमातून हे आंधळेपण दूर करण्याचा प्रयत्न केला. जो विवेक जनधनामुळे मावळला होता त्या विवेकाला पुनरुज्जीवित करण्याचं कार्य भगवंतांनी त्या ठिकाणी अर्जुनाच्या समोर केलेलं आहे भगवद्गीतेच्या माध्यमातून. अर्जुन म्हटलं होतं की हे माझे आहेत. माझं म्हणजे काय रे हे समजून सांगण्यासाठी भगवद्गीता. मग कर्मयोग सांगायला लागला. दुसऱ्या अध्यायामध्ये ध्यानयोग, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग, पुढे माऊली एक एक पुढचा पडाव करतीये आणि मग 6वा अध्याय येतो ज्याच्यामध्ये माऊली ध्यानयोग किंवा कुंडलिनी योग सांगते. तू ज्याला तू तुझं स्वतःचं शरीर म्हणतोयस आणि तू जर स्वतःचं शरीर मानलेलं आहेस आणि या इतरांचे जे शरीर तुला दिसत आहेत ते जे स्वतःचे मानतोयस तू तुझे मानतोयस ते खरेच तुझे आहेत का रे हे समजण्यासाठी 6वा अध्याय ध्यानयोग आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी येणारी ही ओवी महत्वाची आहे. पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंश. कुंडलिनी योग हे समजून घ्यायच्या अगोदर आपल्याला कुंडलिनी योगाचा इतिहास थोडक्यात पाहायचा प्रयत्न करूया. कुंडलिनी योग हा शब्द भगवद्गीतेमध्ये नाहीये. आपण योगाचा अभ्यास करतो आणि योगांचे जे महर्षी आहेत ज्यांना पतंजली मुनी म्हणतो त्या पतंजलींच्या योगसूत्रामध्ये सुद्धा कुंडलिनी नावाचा शब्द नाही. मग ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनीच्या जागृतीपासून समाधीच्या अवस्थेपर्यंतचं अलौकिक वर्णन कसं काय केलं. अलौकिक वर्णन, अद्वितीय वर्णन. तर कुंडलिनीचा प्रथम उल्लेख हा योगोपनिषदामध्ये येतो. श्वेताश्वेतर नावाचं एक उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये देवात्मशक्ती म्हणून कुंडलिनीचा पहिला त्या ठिकाणी उल्लेख आहे. मग ही कुंडलिनी कशी काय जागृत होऊ शकते तर याचा अभ्यास केला गेलाय का तर याचा अभ्यास कुंडलिनी जागृतीचा अभ्यास जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर आपल्याला योगांच्या मूळ योगोपनिषदामध्ये जावं लागेल. पहिला काळ होता उपनिषदांचा, नंतर योगोपनिषदांचा आणि नंतर तंत्राधिकांचा. आणि तंत्राधिकांच्या काळामध्ये या कुंडलिनीच्या योगाचा या ध्यानाचा या मार्गाचा मोठा विस्तृत प्रसार करण्यात आला. आपल्याकडे माहिती आहे नागा साधू असतात, आपण बघतो त्यांना कुंभमेळ्याच्या वेळेला. तर ही जी परंपरा आहे ही त्याच नाथ संप्रदायातील परंपरा. आणि हा कुंडलिनीचा अभ्यास एक अलौकिक अभ्यास आहे. तो अभ्यास असा आहे आधी स्वतःला जाणून घ्यायचंय मी कोण आहे आणि मी कोण आहे हे लक्षात आलं की मी कोण नाहीये त्या गोष्टींना संपवायचं. स्वामी विष्णुतीर्थ यांनी कुंडलिनी महायोग नावाचा एक ग्रंथ लिहिलाय आणि त्याच्यामध्ये कुंडलिनीला प्राप्त करण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये असणारी कुंडलिनीला जागृत करण्यासाठीचा त्यांनी वेगवेगळा मार्ग सांगितलेला आहे. पहिला मार्ग आहे ज्ञानाने. आपल्याला ज्ञान झालं की आपलं स्वरूप काय तर कुंडलिनी जागृत होऊ शकते. दुसरा आहे योगाभ्यासाने, वेगवेगळी आसनं केली की तिथून कुंडलिनी जागृत होऊ शकते. तिसरा मार्ग आहे प्राणायामाने, प्राणाला आवरण घातलं, नियंत्रित केलं तर आपल्याला त्या कुंडलिनीची जागृती आपण करू शकतो. तर वेगवेगळ्या माध्यमातून आपण कुंडलिनीला जागृत करू शकतो. आणि चौथा मार्ग आहे शक्तिपाताचा मार्ग. शक्तिपात हा एक अद्वितीय मार्ग आहे जो माऊलींच्या परंपरेतला आहे. शक्तिपात म्हणजे काय, गुरूंनी शिष्याच्या मस्तकावर हात ठेवावा आणि हात ठेवला की त्याला त्याची कुंडलिनी लगेच जागृत होते आणि तो समाधीच्या अवस्थेपर्यंत पोहोचतो. महाराष्ट्रामध्ये गुळवणी महाराजांची एक परंपरा आहे. बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल गुळवणी महाराजांची परंपरा. या गुळवणी महाराजांच्या परंपरेमध्ये आजही शक्तिपात केला जातो. आजही म्हणतोय मी, आजही त्यांच्या गुरुशिष्य परंपरेमध्ये त्यांचा गुरु त्यांच्या शिष्यावर हात ठेवतो मस्तकावर आणि मस्तकावर हात ठेवला की शक्तिपात होतो आणि त्या शिष्याची कुंडलिनी जागृत होते आणि तो सहज समाधीपर्यंत पोहोचू शकतो, समाधीपर्यंत जातो. आणि हा शक्तिपात म्हणजे काय
तर आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या शरीरामध्ये असणारी क्रियारहित असणारी कुंडलिनी क्रियाशील होते आणि ती कुंडलिनी एकदा क्रियाशील झाली की ती आपल्याला समाधीपर्यंत घेऊन जाते. समाधीपर्यंत. 18व्या अध्यायामध्ये 66वा श्लोक आहे. काय? सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे अर्जुना, सर्व धर्म सोडून तू मला आता शरण ये. तू जर मला शरण आलास, मोक्षयिष्यामि मा शुचः, आता तुला दुसरं पाप काहीच लागणार नाहीये. सार सांगितलेलं आहे भगवंतांनी 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकामध्ये. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. हे ज्ञान सांगून झाल्यानंतर भगवंताला असं वाटलं की अजूनही अर्जुनाचं मन पूर्णपणे तृप्त झालेलं नाही, अजूनही पूर्ण नाहीये. मग भगवंतांनी काय केलंय पहा. 18व्या अध्यायाचा पूर्णच हा उल्लेख भगवद्गीतेमध्ये नाहीये. भगवंतांनी अर्जुनाला जवळ बोलावलं आणि घट्ट आलिंगन दिलं, घट्ट मिठी मारली अर्जुनाला. का? तर त्याचं वर्णन करताना माऊली म्हणतात, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोहिता केले आपणाईसे अर्जुना. हृदया हृदय एक झाले. भगवंतांनी अर्जुनाला घट्ट मिठी मारली. भगवंताचं हृदय आणि अर्जुनाचं हृदय एक झालं. हृदया हृदय एक झालं. ये हृदयीचे ते हृदयी घातले. भगवंताच्या हृदयात जे काही ज्ञान होतं ते त्यांनी अर्जुनाच्या हृदयामध्ये घातलं. द्वैत न मोडिता केले आपण आईसे अर्जुना. तर हा जो प्रकार आहे हा शक्तिपाताचा प्रकार आहे. लक्षात. भगवंतांनी जे ज्ञान शब्दाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आणि ते दिल्यानंतर भगवंतांना असं वाटलं की आता अजूनही अर्जुनाला आणखी काहीतरी देण्याची गरज आहे आणि त्यावेळेला भगवंतांनी अर्जुनाला जवळ घेतलं, घट्ट मिठी मारली आणि हृदया हृदय एकच. त्यांनी अर्जुनावर शक्तिपात केलेला. स्पर्श झाला भगवंताच्या हृदयाचा अर्जुनाच्या हृदयाशी आणि भगवंतांनी शक्तिपातानं अर्जुनाचा कुंडलिनी त्या ठिकाणी जागृत केली आणि त्याला एका वेगळ्याच विश्वामध्ये भगवंत घेऊन गेले. आणि मग म्हणतोय अर्जुन, नष्टो मोह, आता माझा मोह नष्ट झालेला आहे. हे भगवंता, आता माझ्या मनात शंका उरलेली नाहीये. केव्हा? ज्यावेळेला हृदया हृदय एकच. भगवंतांनी, ज्ञानेश्वरांनी ज्यावेळेला हरिपाठ लिहिला त्यावेळेला हरिपाठामध्ये हा उल्लेख, शक्तिपाताचा उल्लेख केलेला. दिधले संपूर्ण म्हटलेलं आहे त्यांनी. निवृत्तीनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वरांना शक्तिपाताच्या माध्यमातून दीक्षा दिलेली. लक्षात. हाही एक शक्तिपात होता. शक्तिपात लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण की ही आपली पात्रता झाली की गुरु आपल्या जीवनामध्ये प्रकट होतात आणि आपल्या जीवनाला शक्तिपात करतात आणि आपली कुंडलिनी सहज जागृत होऊ शकते. 6व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज त्या कुंडलिनीच्या प्रवासाचं वर्णन करायला लागतात त्यावेळेला माऊली असं म्हणतात की योगाला आपण महत्व दिलं पाहिजे. का योगाला महत्व दिलं पाहिजे? मग 13व्या अध्यायात आपण जायचा प्रयत्न करूया. 13व्या अध्यायामध्ये अज्ञानी माणसाची लक्षणं सांगताना माऊली म्हणतायत, योगशास्त्र न रुचे तो अज्ञानी. ज्याला योगशास्त्र आवडत नाही तो अज्ञानी. म्हणून अज्ञानी माणसाचं एक लक्षण दिलेलं आहे, योग हा केलाच पाहिजे. आजच्या जीवनामध्ये योगाचं महत्व अनन्यसाधारण. आज जितके रोग वाढत चाललेले आहेत ना, तितक्या रोगांना कमी करण्यासाठी आपण थोडी तरी योगासनांचा विचार, योग आपल्या जीवनामध्ये आपण अनुसरला पाहिजे. तर अज्ञानी माणसाची लक्षणं प्रकट करताना माऊली 13व्या अध्यायामध्ये योगशास्त्र न रुचे असं म्हटलेलं आहे. योग आपण समजून घेतला पाहिजे, तो आपण निरंतर त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि या कुंडलिनीबद्दल माऊली बोलताना काय म्हणतायत की इतक्या सुंदर वर्णन कुंडलिनीच्या जागृतीपासून ते समाधीच्या अवस्थेपर्यंतचं जे वेदांना समजलं नाहीये, वेदांनी जे सांगितलं नाहीये, जे नाथ संप्रदायातील प्रमुख ग्रंथ आहे ज्याला गोरक्ष शतक म्हणतात, त्या गोरखनाथांच्या गोरक्ष शतक मध्ये सुद्धा कुंडलिनीच्या विस्तारानं वर्णन नाहीये. मग माऊली हा विस्तार कसं काय करू शकतात? शब्दांच्या पलीकडचा, इंद्रियांच्या पलीकडचा अनुभव ते शब्दांमध्ये कसं व्यक्त करतायत? तर माऊली उत्तर देत आहेत.
निवृत्ती कृपा दीप उजियेडे देखेन मी. हे माझं स्वतःच काही नाहीये. सद्गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेचा जो दिवा त्यांनी माझ्या समोर ठेवलाय, त्याच्या प्रकाशामध्ये मी सर्व पाहू शकतो. तेने कारणे मी बोले, बोली अरूपाचे रूप दावे, अतींद्रिय तरी भोगवेल इंद्रियांकरवी, असं माऊली म्हणतात. अतींद्रिय हा इंद्रियांच्या बाहेरचा विषय आहे. ते इंद्रियांना समजणं अवघड आहे. पण निवृत्ती कृपा दीप उजियेडे देखील, सद्गुरूंचं सामर्थ्य, सद्गुरूंची कृपा ज्या वेळेला आपल्यासमोर प्रकट होते, त्यावेळेला आपल्याला काहीही अशक्य नसतं. अशक्य प्राय असणारी गोष्ट माऊलींनी या ठिकाणी शक्य करून दाखवली. आणि याच अध्यायामध्ये माऊली म्हणतात, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृताती ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवी. ऐसी अक्षरे रसिके मेळवी. अमृतालाही जिंकून आणणारी अक्षर त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रकट करण्याचं सामर्थ्य माऊलींना संत निवृत्तीनाथांच्या कृपेमध्ये मिळालेलं आहे. तर हा प्रवास कसा करायचा आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. प्रत्येकानं लक्ष द्यावं की प्रत्येकाला शक्य आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा की कशी आपल्या शरीरात असणारी कुंडलिनी आपण जागृत करू शकतो. याचं एक सुंदर वर्णन माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. का आपण या दुःखामध्ये अडकलेलो आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण संकल्पामध्ये आणि विकल्पामध्ये आणलोय, बंधनामध्ये आणलोय, म्हणून आपण दुःख भोगतोय. लक्षात घ्या, ज्या दिवशी मला काही नकोय ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये जागृत होईल, आपले संकल्प आणि विकल्प तुटतील, त्यावेळेला आपण ईश्वर स्वरूप असतो. एखादं मडकं आहे, त्या मडक्यामध्ये रिकामय मडकं, रिकाम जरी म्हटलं तरी त्या मडक्यामध्ये आकाश तत्व त्या ठिकाणी असत. आणि समजा ते मडकं फुटलं, मग त्या मधल्या आकाश तत्वाला, बाहेरच्या विश्वरूप आकाश तत्वाला मिळण्याला काही वेळ लागतो का? काहीच नाही. आपलं शरीर हे मडकं आहे. या अंतःकरणामध्ये तुमच्या माझ्यामध्ये तो चैतन्य परमात्मा विराजमान आहे. मग हे शरीर नष्ट झालं की आपल्याला त्या विश्वरूपामध्ये प्रकट व्हायला काहीच वेळ लागत नाही. आपण शरीरालाच आपलं मानलोय, त्या मडक्यालाच आपण आपलं मानलोय, म्हणून त्या विश्वरूप आकाश तत्वाशी आपण स्वतःला जाणीव करून देऊ शकत नाही. ज्या वेळेला हे जे मडकं आपण कवटाळून बसलोय, या मडक्याचा नाश कसा करायचा त्या या ओळीमध्ये त्याचा संबंध दिलेला आहे. ज्याला कवटाळून बसलोय म्हणून आपण दुःख भोगतोय, त्यालाच नष्ट करायचंय, म्हणजे आपण ईश्वर स्वरूपामध्ये विराजमान होऊ, जीवाचं परमात्म्यामध्ये मिलन होऊन जाईल. त्याचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. तर याच्यासाठी आपल्याला आधी अष्टांग मार्ग जो पतंजलींनी सांगितलेला आहे तो मी थोडक्यात सांगेन आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊ. माऊलींच्या या ओळीकडे जायच्या अगोदर आपल्याला अष्टांग योग काय आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हा अष्टसूत्रांचा जो मार्गाचा प्रवास आहे त्याला पतंजलींनी अष्टांग योग म्हटलंय. यम सांगितलेत आधी. यम म्हणजे काही काय करायचं नाहीये. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. आपल्याला काया वाचा मनाने कुणाला दुखवायचं नाहीये. अहिंसा, सत्य, नेहमी खरं बोलायचंय, कधीही खोटं बोलायचं नाही. अस्तेय, चोरी करायची नाही. अपरिग्रह, गरजेपेक्षा जास्त जमा करायचं नाहीये. ब्रह्मचर्य, आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं. हे 5 नियम, 5 यम सांगितलेले आहेत. पुढे नियम सांगितलेले आहेत. तप, संतोष, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. तर या नियमांचा आपल्याला अभ्यास करायचा. त्याच्यानंतरचा प्रवास येतो यम, नियम, आसन. मग वेगवेगळ्या प्रकारच्या हठयोगातील आसनांचा आपल्याला विचार करायचा आणि ती आसनं करायला शिकायला पाहिजे. प्राणायाम, मग प्राण जो आहे त्याच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करावा. कारण की प्राणावर आणि श्वासोश्वासावर आपल्याला ज्यावेळेला नियंत्रण करू लागतो त्यावेळेला आपलं मन शांत व्हायला लागतं. त्याच्यानंतरची अवस्था प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे कासवाचं उदाहरण आहे. लक्षात, आपल्या इंद्रियांना वेळीच आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं, इंद्रियांना विवेकाच्या अधिष्ठानाखाली ठेवणं, त्याचं नाव प्रत्याहार. त्याच्यामुळं मन भटकत नाही, मन इतरत्र जात नाही.
आणि विवेकाचा प्रकाश हा नेहमी आपल्या अंतःकरणामध्ये तेजस्वी असतो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा, त्याच्यानंतरची अवस्था धारणा. सततचा अभ्यास करत जायचा की मन एकाग्र व्हायला लागतं, त्याला धारणा म्हणतो. धारणानंतर ध्यान. सततची धारणा ज्या वेळेला करायला लागतो त्यावेळेला आपल्याला त्या परतत्वावर आपलं लक्ष केंद्रित व्हायला लागतं. मग ध्यान लागायला लागतं. मग माझं, मी, आपले स्वतःचे लोक, आपला पैसा मग माणसाला आठवत नाही. आपण त्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये. आणि मग समाधी. समाधी म्हणजे मी कोण हे उरत नाही. आपण ईश्वर स्वरूपाशी एकरूप होतो. मागचं काही आठवत नाही, पुढे काही पाहिजे अशी आपली इच्छा राहत नाही आणि एक अद्वितीय अलौकिक आनंदामध्ये आपण रममाण होतो. तर हा अष्टांग योग आधी आपल्याला साध्य करायचा आहे आणि मग माऊलींनी सांगितलेला कुंडलिनी योग आचरायचा. पिंडे पिंडाचा ग्रास. मग आता पिंडाकडे चाललोय आपण, लक्षात घ्या. पंचमहाभूतांकडे लक्षात ठेवायचंय. योग मार्ग लक्षात घेण्याकरता आपल्याला हे सगळं माहित असणं गरजेचं आहे की आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. त्यापैकी प्रमुख 3 आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडी. आपल्या शरीरामध्ये तैत्तिरीय उपनिषदामध्ये पंचकोशाची व्याख्या दिलेली आहे. ते पंचकोश म्हणजे काय तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पंचप्राण आपल्या शरीरामध्ये आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान याचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे. हे सगळं करून मग आपण हळूहळू कुंडलिनी जागृतीच्या प्रवासाकडे जायला लागतो. मग आपण स्थान निवडलं पाहिजे. अष्टांग मार्गाचा आपण अभ्यास करतोय आणि त्यानंतर मग आपल्याला कुंडलिनी योगाच्या अभ्यासासाठी स्थान निवडायचंय. ते स्थान कसं असावं? अतिशय उंचावरच असू नये किंवा अतिशय खाली खोलगट असू नये. ज्या ठिकाणी झरे असतील, ज्या ठिकाणी भरपूर झाडी असेल, ज्या ठिकाणी आधीच्या ऋषी मुनींनी सद्गुरूंनी तपस्या केलेली असेल, अशा ठिकाणी आपण जाऊन बसावं, असं माऊली 6व्या अध्यायामध्ये सांगायचा प्रयत्न. तर ते रमणीय असलं पाहिजे. आणि ज्या स्थानावर गेल्यानंतर आपल्याला आपोआप वैराग्य आपल्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. नाहीतर आजच्या जगामध्ये अशी स्थानं जास्त झाली आहेत की जिथं आपलं वैराग्य आधीच कमी आहे असलेलं सुद्धा निघून जातं. तर असं स्थान न निवडता असं स्थान निवडावं ज्या ठिकाणी सहज ध्यान लागायला लागेल. स्थान निवडलं की दुसरी अवस्था येते, मग आसन घालून बसायचं आपल्याला. आसन कसं? दर्भाचं आसन सांगितलंय माऊलींनी. दर्भ घालावं, त्याच्यावर कृष्णाजीन घालावं आणि समांतर असं साधी सुती कपड्याची एक समांतर आसन घालून त्यावर बसावं. आणि मग तिसरी स्टेप माऊलींनी सांगितली आहे, सद्गुरूंचं स्मरण. सद्गुरूंच्या स्मरणाशिवाय पुढचा प्रवास शक्य नाहीये. लक्षात. हा प्रवास जर कोणी एकटा करायचा म्हणला तर अजिबात शक्य नाहीये. सद्गुरूंच्या शिवाय आपल्याला मार्गदर्शन कोण करणार? म्हणून सद्गुरूंचं स्मरण केलं पाहिजे. ध्यान मूलम गुरोर मूर्ती, पूजा मूलम गुरोर पदम, मंत्र मूलम गुरोर वाक्यम, मोक्ष मूलम गुरोर कृपा. ध्यान करायचंय तर सद्गुरूंचं ध्यान करायचंय. मंत्र आहे आपल्याला, तर सद्गुरूंनी दिलेलं जे वाक्य आहे तेच आपल्यासाठी मंत्र. आणि आपल्यासाठी कृपा, मोक्ष म्हणजे जर काय असेल तर गुरूंनी जी कृपा केली आहे तोच तुमच्या आमच्यासाठी मोक्ष. ध्यान मूलम गुरोर मूर्ती, पूजा मूलम गुरोर कृपा, मंत्र मूलम गुरोर वाक्य, मोक्ष मूलम गुरोर. मोक्ष दुसरा तिसरा काही नसून गुरूंची कृपा हाच मोक्ष. तर सद्गुरूंचं स्तवन आपल्या अंतःकरणामध्ये करावं. ज्या वेळेला आपण सद्गुरूंचं स्मरण आपल्या अंतःकरणामध्ये करतो, आपलं मन शांत व्हायला लागतं, आपला अहंकार नाहीसा होतो आणि आपलं मन आणि आपलं शरीर हे एकाग्र होऊन पुढच्या प्रवासाला सहज तयार होतं. त्यासाठी हे करायचं. माऊलींनी सद्गुरूंचं वर्णन करताना म्हणतायत माऊली, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रिलोकी. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळेना. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. काय वर्णन आहे माऊली? इथं तीच गाठ लिंग देहाची सोडवण्यासाठी गुरूंना आपल्याला आचरण करायचंय. या लिंग देहाला मी म्हणून कवटाळून बसलोय आपल्याला. ती जी गाठ मारली आहे आणि आपण रोज ती गाठ घट्ट करत चाललोय,
ती गाठ जर दूर करायची असेल तर ती गाठ सोडवण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरूंच्या ठिकाणी. म्हणून सद्गुरूंना विनंती करावी की या प्रवासावर मी पुढे जात आहे, तुम्ही मला कृपा करा आणि या प्रवासाच्या पुढचा मार्ग दाखवा. सद्गुरूंची कृपा ज्या वेळेला आपल्याला मिळते त्यावेळेला पुढचा प्रवास हा सुखकर व्हायला लागतो. आसन घातलंय आता, त्या आसनामध्ये आपल्याला आता वज्रासनामध्ये बसायचं. आता नाही म्हणतोय मी, हा प्रवास सांगतोय. वज्रासनामध्ये बसायचं. वज्रासनामध्ये बसलं की काय होतं की मन लवकर शांत व्हायला आपल्याला मदत होते. मन एकाग्र व्हायला वज्रासन मदत करतं. कारण की वज्रासनामध्ये ज्या वेळेला बसतो त्यावेळेला पाठीचा कणा हा ताठ व्हायला लागतो लक्षात. आणि वज्रासनामध्ये बसायला लागलं की काय होतं, मी म्हटलं ना पंचप्राण असतात आपल्या शरीरामध्ये. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, पंचवायू जे असतात त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य जो वायू आहे ज्याला अपान वायू म्हणतो तो आपल्या खालच्या शरीराच्या खालच्या भागामध्ये असतो. आणि ज्या वेळेला आपण वज्रासनामध्ये बसतो त्याला मूलबंध म्हणतात योगाच्या भाषेमध्ये. आणि हा मूलबंध ज्या वेळेला लागतो आपला त्यावेळेला खाली असणारा अपान वायू त्याला खालचा मार्ग बंद होतो आणि तो वर प्रवास करायला चालू करतो, वरच्या दिशेनं प्रवास करायला चालू करतो. याला मूलबंध म्हणतात. आणि ज्यावेळेला आपण मूलबंधात बसलो की त्याच्यानंतरचा दुसरा 3 बंध आपल्याला घालावे लागतात या कुंडलिनीच्या प्रवासामध्ये. पहिला बंध आपण वज्रासनामध्ये घातला ज्याला आपण मूलबंध म्हणतो. आता दुसरा बंध आहे त्याला म्हणतात की ज्या वेळेला वज्रासनामध्ये बसतो आपला पाठीचा कणा ताठ होतो आणि अशा वेळेला आपली जी दृष्टी आहे ती अर्धोन्मेलित करायची आणि नाकाच्या टोकावर स्थिर करायची असं माऊली म्हणतायत. आणि असं केलं की मग पुढची अवस्था त्यांनी सांगितलेली आहे, आपली हनुवटी आपल्या गळ्याच्या इथल्या या खळग्यामध्ये लावायची. याला जालंधर बंध म्हणतात. हा दुसरा बंध त्यांनी सांगितलेला आहे. हे सगळं मी माझं सांगत नाहीये, हा सगळा प्रवास 250 ओव्यांचा प्रवास माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये सांगितलेला. 6व्या अध्यायामध्ये सगळं विस्तृत केलेलं आहे. माझ्या मनाचं काहीही नाहीये. दुसरा बंध जालंधर बंध त्यांनी घातलेला आहे. आणि तिसरा बंध माऊलींनी सांगितलेला आहे, ज्यावेळेला मूलबंध घातला वज्रासनामध्ये आपली हनुवटी आपल्या गळ्याच्या या खळग्यामध्ये स्थिर केली त्यावेळेला तिसरा बंध असतो, ज्या वेळेला पोटाच्या म्हणजे नाभीच्या खालचा पोटाचा भाग आत ओढून येतो, ज्याला उड्डीयान बंध म्हणतात. आणि हा तिसरा बंध माऊलींनी सांगितलेला आहे. पहिला मूलबंध, दुसरा जालंधर बंध आणि तिसरा उड्डीयान बंध. आता 3 बंध आपण घातले की मग काय व्हायला चालू होतं शरीरामध्ये. आतापर्यंत शरीराला याची जाणीवच नाही. आणि हे बंध घालायला चालू केल्यानंतर शरीरामध्ये काहीतरी विचलित एक विलक्षण घडायला लागतं. अपान वायू जो नेहमी खालच्या दिशेने जायचा प्रयत्न करत असतो त्याला मूलबंधामध्ये आपण लॉक केल्यामुळं तो वरच्या दिशेने प्रवास करायला सुरू करतो. कारण की वायू आहे, तो शांत बसणार नाही, तो बाहेर कुठतरी जायचा प्रयत्न करेल. तो वरच्या दिशेने ज्या वेळेला प्रवास करायला लागतो त्यावेळेला तो मूलाधार चक्रापर्यंत येतो. सप्तचक्र माहितीयेत आपल्याला. कुणी योगाचा अभ्यास आला असेल तरी या प्रवचनामध्ये पूर्ण योगाचा अभ्यासच होऊन जाईल. 7 चक्रांचा उल्लेख आपल्या योग मार्गामध्ये केलेला आहे. सगळ्यात पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, जे आपल्या बुधद्वाराच्या जवळ असतं. त्याच्या पुढचं चक्र वरचा प्रवास आहे बरं का, खालून वर. हा प्रवास कसा आहे लक्षात घ्या. बुधद्वाराच्या जवळ असतं ते मूलाधार चक्र. त्याच्या वरती म्हणजे नाभिस्थानाच्या थोड्याशा खालच्या भागाला त्याला म्हणतात स्वाधिष्ठान चक्र. नाभीच्या भागाला म्हणतात मणिपूर चक्र. त्याच्या वर आलो आपण हृदयाच्या भागाला म्हणतात अनाहत चक्र. अनाहत चक्रातून वर आलो कंठाच्या भागाला म्हणतात विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्राच्या वर आलो आपल्या डोळ्याच्या म्हणजे दोन्ही डोळ्यांच्या मध्ये जे चक्र असतं त्याला आज्ञा चक्र म्हणतात. आणि आज्ञा चक्राच्या वर असतं सहस्त्रार चक्र. हे सगळे चक्र आपल्याला भेदायचे आणि भेदून वरचा प्रवास करायचा. आणि तो प्रवास आपण या ओवीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो. ते अपान वायू मूलबंधामध्ये कोंडला गेला तो वरच्या दिशेने प्रवास करायला लागतो आणि मणिपद चक्राला येऊन तो हेलकावे देतो. असं केल्यामुळे काय होतं, शरीरामध्ये अपान वायूचं वादळ निर्माण होतं. आणि हे वादळ निर्माण झाल्यामुळं आपल्या शरीरात असणारे जे काही रोग आतापर्यंत होते ते क्षणभरात नष्ट होतात. पहिल्याच स्टेप मध्ये सर्व शरीरातील रोग जे असतात, जी घाण जी असते ती क्षणभरात नष्ट व्हायला लागते. अपान वायू हा इतका स्ट्रॉंग असतो तो मणिपूर चक्राला हेलकावे द्यायला लागतो
आणि पुढे तो वरचा प्रवास करायला सिद्ध होतो. मग आपल्या शरीरात असणारे जे अस्थि, मज्जा, तंतू जे आहेत, या सगळ्यांना हा अपान वायू खाऊन टाकतो. काहीच अस्तित्व राहत नाही. इतकं हे प्रचंड वादळ ते अपान वायू आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं. आणि हे अपान वायूचं वादळ काय करायला लागतं माहिती? मग पिंडाचा ग्रास. पण मी तुम्हाला सांगितलं की पिंड 5 पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं तत्व आपल्या शरीरामध्ये सगळ्यात मोठं महाभूत कुठलं आहे? पृथ्वी तत्व आहे. मांस. आपल्या शरीरामध्ये जे मांसाचा तुकडा आहे, मांसाचा जो सगळा भाग आहे तो पृथ्वी तत्वाचा भाग आहे. हा पृथ्वी तत्वाचा भाग या अपान वायूच्या वादळांमध्ये कमी व्हायला लागतो, नष्ट व्हायला लागतो. आणि तो कशात मिक्स होतो? जलतत्वामध्ये. आपल्या शरीरात जलतत्व म्हणजे काय? आपल्या शरीरात 70% पाणी आहे, माहिती? 70% पाणी आहे. रक्ताच्या रूपात आहे, वेगवेगळ्या रूपात आहे. मग हे जे पृथ्वी तत्व आहे, मांस रूपानं त्या ठिकाणी असलेलं, त्याला जलतत्व नष्ट करायला लागतं. पृथ्वी आणि जलतत्व एकत्र त्या ठिकाणी मिक्स होतं आणि मांस आणि रक्त याचं त्या ठिकाणी एकमेकांमध्ये घुसून 2 तत्वांचा नाश केला जातो. म्हणजे पंचमहाभूतांपैकी पहिलं तत्व पृथ्वी तत्व नष्ट झालं, ते जलतत्वाने नष्ट झालं. आणि जलतत्व देखील त्या ठिकाणी नष्ट व्हायला लागलंय अपान वायूच्या वादळांमुळे. आता पुढे काय होतं? तर मूलबंध घातल्यामुळं, वज्रासनामुळं आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी नावाची एक 3 फेऱ्या मारून 3 वाटोळे असलेली एक सापाचं पिल्लू जसं असतं ना, तशी कुंडलिनी नावाची शक्ती आपल्या शरीरामध्ये आपल्या मणक्याच्या खालच्या ठिकाणी झोपलेली असते. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरात येते. केवळ संतांनाच होती, योग्यांनाच असते असं नाहीये. प्रत्येकाच्या शरीरामध्ये ती कुंडलिनी शक्ती झोपलेली असते. आणि त्याचं स्वरूप कसं वर्णन केलंय माऊलींनी? तर एक छोटस सापाचं पिल्लू जसं असावं, ज्याने 3 वेटोळे घातलेले आहेत, अशी ही कुंडलिनी त्या ठिकाणी झोपलेली असते वर्षानुवर्ष, जन्मोनजन्म. आपण कधी त्याला जागृत करण्याचा प्रयत्नच नाही केला. आणि ही वज्रासनात बसल्यामुळं, मूलबंध घातल्यामुळं, जालंधर बंद घातल्यामुळं, उड्डियाण बंद घेऊन वायू आत खेचल्यामुळं त्या वज्रासनाच्या उष्णतेनं ती कुंडलिनी चिमुटली जाते. सापाला तुम्ही त्याला थोडासा धक्का मारायचा प्रयत्न करा, काय करतो साप? लगेच ताडकन उभा, फणा काढून बसतो. शांत बसतो का तो? नाहीच बसू शकणार. कुंडलिनी ही तेच सापाचं पिल्लू. जी शक्ती आहे, तर ती शक्ती त्या मूलाधार चक्रापासून उठून उभी राहते आणि ती जागी होते. लक्षात घ्या. इतक्या वर्षांपासून, इतक्या जन्मांपासून झोपलेली आहे. तिला आतापर्यंत आपण जागी करण्याचा कधी प्रयत्नच केला नाहीये. तर ही शक्ती कुंडलिनी रूपी नागिन आता जागी झालेली आहे. इतक्या वर्षांपासून ती भुकेली होती, झोपेत होती. आता ती जागी झालीये आणि ती आता ती दिव्य असल्यामुळं ती त्या ठिकाणी नाभिस्कंधाजवळ येऊन उभी राहते. आणि पुढे काय करते? इतक्या दिवसांपासून झोपली असणाऱ्यामुळं ही कुंडलिनी शक्ती, ही नागिनीचं जे पिल्लू आहे, ते आपल्या शरीरामध्ये जे काही दिसायला लागतं ना तिला, त्या सगळ्यांना खाऊन टाकायला लागतं. सप्त धातू म्हणून आपल्या शरीरामध्ये वर्णन केलेलं आहे. त्या सप्त धातूंचा घोट घ्यायला लागतो. सगळ्या सप्त धातूंना संपवून कुंडलिनी सांगते त्या ठिकाणी, संपवून टाकते. पोटाच्या खालचा जो वायू असतो त्याला ग्रासित करते, तो संपवून टाकते. पोटामध्ये म्हणजे खालच्या दिशेनं वर येणारा अपान वायू आणि श्वासामधून बाहेर पडणारा प्राणवायू, या दोघांना माघारी फिरायला लावते. इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्यांना एकत्र करायला लावते. आणि आता होतात ते फक्त षटचक्रांचे पदर आणि सुषुम्ना नाडी. आणि मग कुंडलिनी काय करते? ती सुषुम्ना नाडीच्या त्या ठिकाणी येऊन उभी राहते. शरीरात जे काही होतं त्या सगळ्यांना ती खाऊन टाकल्यामुळं ती आता शांत झालेली असते. आणि साप शांत झाला की काय करतो? आपल्या तोंडातून गरळ ओकत असते. आणि जी कुंडलिनी जी असते, ती जी गरळ ओकत असते, त्यातून प्राण जिवंत राहत होतं. प्राणाला जिवंत राहायला तितकंच गरजेचं आहे. आपल्याला वाटतं की हे हिमालयातील योगी इतके वर्ष न खाता न पिता कसे जिवंत राहतात? त्याचं रहस्य या ओवीमध्ये. आपल्याला जिवंत राहण्यासाठी पाणी आणण्याची शक्यता नाहीये, गरज नाहीये. का? तर आपला प्राण जो आहे त्या अंतर्गत कुंडलीच्या शक्तीच्या जागृत अवस्थेमध्ये याला या कुठल्याच गोष्टीची गरज नाही. तर ही कुंडलिनी शक्ती ज्यावेळेला तृप्त होऊन शांत त्या सुषुम्ना नाडीजवळ ज्यावेळेला राहते,
त्यावेळेला काय होतं याचा प्रवास आपल्याला पुढचा बघायचा. तर आपल्या मस्तकामध्ये माऊलींनी असं सांगितलेलं आहे की चंद्रामृत नावाचं एक तळ असतं आणि ते चंद्रामृत आपल्या मस्तकामधून त्या कुंडलिनीच्या मुखामध्ये पडतं. आणि ज्या वेळेला ते चंद्राचं अमृत म्हणजे चंद्रामृत म्हटलेलं आहे माऊलींनी जिला, ते चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखामध्ये पडतं, त्यावेळेला काय घडतं याचं वर्णन माऊलींनी 6व्या अध्यायात केलं. अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. एखाद्या वृक्षाला नवीन पालवी फुटावी ना, तसं त्या शरीराला नवीन पालवी फुटते. आतापर्यंत कुंडलीने जे सगळं खाऊन टाकलेलं होतं ते सगळं पुन्हा प्राप्त होतं. ते चंद्रामृत ज्या वेळेला कुंडलिनीच्या मुखामध्ये पडतं, त्याला नवीन नख फुटायला लागतात, त्याला तारुण्य मिळतं. तारुण्यच नाही तर त्याला बाल्यावस्था प्राप्त होते, लहान मुलाची अवस्था प्राप्त होते. इतकं तेज त्याचं निर्माण होतं आणि इतक्या सिद्धी त्याला प्राप्त होतात. त्याचं वर्णन माऊलींनी करताना म्हणतात की त्या योग्याला ज्या वेळेला त्या कुंडलीच्या मुखामध्ये ते चंद्रामृत पडतं, त्या योग्याला स्वर्गातील देवांचे विचार ऐकू येतात. त्या योग्याला मुंगीच्या मनातील भाव जाणता येतात. त्या योग्याला समुद्राच्या पलीकडचं पाहता येतं. तो योगी समुद्रावरून चालत जाऊ शकतो. हे सर्व काही घडू शकतं ज्या वेळेला आपण या कुंडलिनीच्या जागृतीचा प्रवास करायला लागतो. आणि ही कुंडलिनी ज्या वेळेला अशी जागृत होते, मग हळूहळू सुषुम्ना नाडीच्या वर प्रवास करत ती आता कुठे येते? अनाहत चक्रापर्यंत येते. म्हणजे खालून प्रवास झालेला आहे, मूलाधार चक्रापासून स्वाधिष्ठानापर्यंत आली, मणिपूर चक्रापर्यंत आली, आता हृदयामध्ये येते. आणि त्याचं वर्णन करताना माऊली म्हणताय, ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, विश्व बीजाची या पुंबा सावली केली. माऊली तिचं वर्णन, ते कुंडलिनी जगदंबा असं माऊली म्हटली. ती जगदंबा आहे आपल्या तुमच्या माझ्या शरीरात. ती जगदंबा जागृत करण्याला आपल्याला फक्त अवकाश. ती कुंडलिनी जगदंबा काय वर्णन आहे बघ. ती आदिशक्ती तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये कुंडलिनीच्या माध्यमातून विराजमान आहे. तिला आपल्याला जागृत करायचं. ती कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. काय शब्द वर्णन, चैतन्याची चक्रवर्ती, त्याची शोभा ही आदिशक्ती आहे जी तुमच्या माझ्या हृदयात. विश्व बीजाची आकुंबा, हे जे विश्व निर्माण केलंय त्या कुंडलीने निर्माण केलेलं, त्या आदिशक्तीने निर्माण केलं. आणि तीच आदिशक्ती तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये शरीरामध्ये विराजमान. त्याला फक्त जागृत करण्याचा अवकाश आहे. योगाच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून आणि सद्गुरूंच्या कृपेच्या माध्यमातून आपण तिला जागृत करू शकतो. ही जगदंबा आहे. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते, गिरिवर विंध्य शिरोधी निवासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुते, भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते, ऐ जगदंब मदंब कदंब वनप्रिय वासिनी हासनते, शिखर शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते, मधु मधुरे मधु कैटभ भंजिनी रासरते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. ती भगवती तुमच्या माझ्या स्वरूपामध्ये, अंतःकरणामध्ये, शरीरामध्ये विराजमान आहे. जगदंबेच्या रूपाने प्रकट आहे. आपल्याला तिला शरण गेलं पाहिजे, तिला जागृत केलं पाहिजे. मी आणि माझं हे समजून जे आपण तिच्यापासून दूर जातोय, त्या आदिशक्तीला जागृत करण्यासाठी माऊली तुम्हा आम्हाला प्रेरित करतात. तुम्हा आम्हाला प्रेरित करतात. तर ती कुंडलिनी आता कुठे आलेली आहे? हृदयात आलेली आहे. आणि हृदय हे अनाहत चक्र आहे. अनाहत चक्र हे कशाचं आहे? अनाहत म्हणजे आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येणं, याला अनाहत म्हणतात. अनआहत. तर ज्या वेळेला कुंडलिनी आपल्या हृदयामध्ये येते, अनाहत चक्रामध्ये स्थिर होते, त्यावेळेला त्या योग्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू यायला लागतात. अतिंद्रिय अनुभव तो स्वतः करू शकतो. एखादी वीज जशी पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा अवकाळी पावसाळ्यामध्ये कडकडून एकदम लुप्त होते, तशी ही कुंडलिनी हृदयामध्ये येऊन लुप्त होते. तिचं तेज हळूहळू कमी व्हायला लागतं आणि अनाहत अनुभव त्या योग्याला यायला लागतात. हा अनाहत अनुभव म्हणजे काय असतो? की आधी मी सांगितलं की पंचमहाभूतांपैकी पहिलं महाभूत जे आहे ते पृथ्वी महाभूत, ते नष्ट झालं जलमहाभूतानी. जलमहाभूत तेज महाभूतानी नष्ट केलं हृदयामध्ये कुंडलिनीच्या तेजानं. आणि ज्यावेळेला 3 महाभूतांचा नाश झाला, म्हणजे पृथ्वी महाभूत संपलं,
जल महाभूत संपलं आणि तेज महाभूत संपलं. आणि ज्या वेळेला कुंडलिनी आपल्या अंतःकरणामध्ये म्हणजे आपल्या हृदयामध्ये येते त्यावेळेला त्याला मारुत असं म्हणून माऊलींनी संबोधना केलेली आहे. मारुत म्हणजे काय? वायू, म्हणजे चौथं महाभूत म्हणजे वायू तत्व. आणि ज्या वेळेला त्या योग्याची कुंडलिनी जागृत होते तो आपल्या वायू तत्वामध्ये ज्या वेळेला अंतःकरणामध्ये म्हणजे हृदयामध्ये स्थिर होतो त्यावेळेला तो मारुत या नावाने ओळखला जातो. आणि ज्या वेळेला मारुत या नावाने ओळखला जातो असे असंख्य योगी असतात, आहेत आजही, जे मारुत या स्थानामध्ये आहेत. असे योगी जर आपल्यामध्ये येऊन गेले ना आपल्याला कळत सुद्धा नाही, फक्त त्यांची पावलं उठलेली दिसतात. इतक्या सिद्धी त्या योग्यांना प्राप्त झालेल्या. जसं जसं आपण एक एक मार्ग आक्रमण करायला लागतो आणि खालच्या अवस्थेपासून वरच्या अवस्थेपर्यंत जायचा प्रवास करायला लागतो त्यावेळेला आपल्याला ही विलक्षण सामर्थ्य प्राप्त होतं. पण आपल्याला सामर्थ्यामध्ये अडकायचं नाहीये, तर पुढचा प्रवास करत राहायचंय. कारण की हे इथंच थांबण्याकरता माऊलींनी सांगितलेलं नाहीये. तर ही कुंडलिनी आता हृदयामध्ये आलेली आहे आणि पृथ्वी तत्वाचा जलतत्वाने नाश केलाय, जलतत्वाचा तेज तत्वाने नाश केलाय आणि आता फक्त त्या ठिकाणी वायू तत्व कुंडलिनीच्या माध्यमातून शिल्लक राहिलेलं आहे. आणि हे वायू तत्व मग काय करतं? हृदयातून पुढचा प्रवास करायला चालू केला. आपण म्हटलं होतं की या ठिकाणी जालंधर बंद असतो, हनुवटी गळ्याच्या खळग्याला लागली की या ठिकाणी जालंधर बंद, आणि जालंधर बंधाच्या आतल्या बाजूला असतं विशुद्ध चक्र. आणि ही कुंडलिनी हृदयापासून आता वरचा प्रवास करू लागते. ती जालंधर बंध ओलांडते, विशुद्ध चक्र ओलांडते आणि आज्ञा चक्रामध्ये येते, भूमध्यामध्ये येते. मग इथं काय होतं? इथं विलक्षण सामर्थ्य लक्षात घ्या. हा पुढचा प्रवास ज्या वेळेला आपण करायला लागतो आपलं मन शांत होऊन जातं, आपल्या मनातले सगळे विकार नष्ट होतात, आपल्याला काही पाहिजे असं आपल्याला वाटतच नाही. कारण की काही अपेक्षा ही समूळ नष्ट झालेली असते. आणि ही कुंडलिनी आता त्या सुषुम्ना नाडीच्या जिन्यावरून वर प्रवास करत आज्ञा चक्रापर्यंत आलेली आहे. आणि शेवटचं चक्र जे आहे जे आपल्या मस्तकामध्ये आहे ज्याला सहस्त्रार म्हणतात. सहस्त्रार म्हणजे सहस्त्र दल कमल, एका कमलाची म्हणजे सहस्त्र 1000 पाकळ्या आहेत असं ते कमल आपल्या मस्तकामध्ये असतं. त्या मस्तकामध्ये ही कुंडलिनी सहस्त्रार चक्रामध्ये जाते आणि त्या ठिकाणी सोहम भावाचे हात पसरून आपल्या सहस्त्रारामध्ये जे शिवलिंग आहे, शिवतत्व आहे, त्या शिवतत्वाला मिठी मारते. असं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. ही मिठी मारणं म्हणजे काय? जीवात्मा परमात्म्यामध्ये विलीन होते. शक्तीचं शिवाशी मिलन म्हणजे हे लक्षात. माऊलींनी संजीवन समाधी घेतली, बरोबर? आपण सगळ्यांनीच मान्य करतो की माऊलींची ही संजीवन समाधी. आणि संजीवन याचा अर्थ काय माहिती? की आजही आळंदीमध्ये माऊली ज्याप्रमाणे ते त्या काळात होत्या त्याच शरीराच्या माध्यमातून विराजमान आहे. हे कसं साध्य केलं माऊलींनी? तर याच मार्गाच्या प्रवासानं त्यांनी साध्य केलं. आणि तोच समाधीपर्यंतचा संजीवन समाधीपर्यंतचा प्रवास माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये या शब्दांच्या माध्यमातून वर्णन केले. कुंडलिनीच्या जागृतीपासून समाधीच्या अवस्थेपर्यंतच अलौकिक वर्णन माऊलींनी केलेलं आहे. समाधीच्या अवस्थेपर्यंत. आता यावेळेला आपल्याला असं वाटू शकतं की या इतका कठीण प्रवास यामध्ये जर आपलं चुकत असेल तर आपल्याला सांगणारा कोण आहे? आपल्याला वाट दाखवणारा कोण आहे? तर माऊली सांगतायत 6व्या अध्यायामध्ये, ये मार्गीचा कापडी महेश अजुनी. म्हणजे काय? हा नाथ संप्रदाय आदिनाथांपासून चालत आलेला, महादेवांपासून चालत आलेला. आणि महादेवांनी हा मार्ग जर तुम्हाला मला सांगितला असेल, जर तुमचं आमचं काही चुकत असेल तर आपल्याला वाट दाखवायला देखील प्रत्यक्ष महादेव या मार्गामध्ये उभा राहायचा. म्हणून माऊली म्हणतायत की ये मार्गीचा कापडी महेश अजुनी. या मार्गावर जे वाट चुकतील त्यांना मार्ग दाखवायला महादेव त्या ठिकाणी स्वतः उभा आहे. की तू जर चुकतोयस मी तुला मार्ग दाखवेन. एक एक चक्राचं भेदन करत कसं आपण त्या शिवतत्वाशी एकरूप व्हायचं. पिंडे पिंडाचा ग्रासून म्हणजे पंचमहाभूतांनी जे शरीर बनलेलं आहे ज्याला पिंड आपण म्हणतो त्याला त्या पंचमहाभूतांनीच संपवायचंय. पृथ्वी आप तेज वायू आकाश. पृथ्वीला आपण पहिल्यांदा जलतत्वानं संपवलं, जलतत्वाला तेजाने संपवलं,
तेजाला वायूनी संपवलं हृदयामध्ये कुंडलिनी आल्यानंतर, आणि शेवटी सहस्त्रार म्हणजे मस्तकामध्ये जे आकाश नावाचं तत्व आहे ते आकाश तत्वापर्यंत आपण प्रवास केला. आणि ज्या वेळेला त्या शिवाला आपण मिठी मारली त्यावेळेला ते उरणार आकाश तत्व देखील संपलेलं आहे. पृथ्वी संपली, आप तेज वायू आकाश काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये. शिल्लक राहिलंय काय? फक्त परमात्मा शिल्लक आहे. तो जीवात्मा परमात्म्यामध्ये विलीन होऊन गेला. म्हणून पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंश. हा नाथ संकेत, नाथ संप्रदायातलं हे वर्म आहे. परी दावणी गेला उद्देशू महाविष्णू, असं माऊली या ओळीमध्ये सांगायचं. महाविष्णूंना हे प्रिय आहे, हे करणं गरजेचं आहे. कारण की हा शॉर्टकट आहे असं माऊलींनी सांगितलं. याला पंथराज माऊलींनी म्हटलेलं आहे 6व्या अध्यायात. जे लोक या मार्गाचा मार्गक्रमण करतील त्यांना लवकर परमेश्वराची प्राप्ती होईल असं माऊलींनी सांगितलं. पण नियम थोडेसे कठीण आहे, ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. आधी अष्टांग योग समजावा लागेल, मग पुढचा एक एक चक्राचं भेदन करत त्या सहस्त्रार पर्यंत जाऊन परमेश्वराला मिळवून घ्यायचं. हे सर्व करणं गरज आहे. पण ज्याला आवडेल, जो या मार्गावर जाईल, त्याला निश्चितच त्या ठिकाणी भगवंताचं सहाय्य प्राप्त होईल. आणि आदिनाथ असणारे भगवान महादेव त्यांना निश्चितच सहाय्य करतील असं माऊली या ओळीमध्ये सांगायचा प्रयत्न करतात. पिंडे पिंडाचा ग्रास, तुम्ही आम्ही ज्या माझं आणि माझं मी पण ज्याला समजून या शरीराला बसलोय त्या शरीरालाच आपण संपवायचंय जिवंत असताना. आणि आपल्याला त्या परमात्मा पर्यंत पोहोचण्याचा एक अलौकिक विलक्षण प्रवास माऊलींनी या भूमीमध्ये वर्णन करायचं प्रयत्न केले. आपण एखाद्या दुकानामध्ये जातो, बरोबर? दुकानामध्ये गेल्यानंतर आपल्याला पैठणी छान साडी जर पाहिजे असेल तर आपण काय करतो? त्या पाकिटामध्ये म्हणजे त्या प्लास्टिकच्या कव्हर मध्ये असलेली साडी बघून तशीच घेतो का आपण? खरेदी करतो का? नाही. का नाही खरेदी करत? कारण की त्यातून कळत नाही ना आपल्याला किती त्याचा पोत कसा आहे, रंग कसा आहे, पदर कसा आहे, काठ कसं आहे, क्वालिटी कशी आहे, हातात लावल्याशिवाय नाही कळत. तसं माऊली म्हणताय की भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी तुम्हाला त्या पैठणीची फक्त झलक दाखवली होती. मी ज्ञानेश्वरीमध्ये ती पूर्ण साडी तुम्हाला उलगडून दाखवली. त्याचा पोत कसा आहे, त्याचा रंग कसा आहे, त्याचा पदर कसा आहे, आणि ती कशी कुंडलिनी प्राप्त करायची याचा महामार्ग माऊलींनी आपल्याला 6व्या अध्यायामध्ये दिला. माऊलींचं वर्णन करताना आपण काय करतो माहिती? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रकट केली. ज्ञानराज हे योगीराज आहेत, लक्षात. योग्यांची माऊली येते, जेणे निगमवल्ली प्रकट केली. त्यांना हा मार्ग माहितीये, फक्त माहितीच नाहीये, त्यांनी हा मार्ग अवलंबलाय. पूर्ण समाधीपर्यंतचा अनुभव माऊलींनी घेतला. आणि संजीवन समाधीचा अनुभव ज्याला घ्यायचा आहे त्याचा पूर्ण प्रवास माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये. ज्याला संजीवन समाधी प्राप्त करायची आहे तो निश्चितच 6व्या अध्यायाचा आधार घेतल्याशिवाय राहणार. शंकराचार्यांनी परब्रह्म पांडुरंगाचं वर्णन कसं केलंय माहिती? पांडुरंगाष्टकामध्ये वर्णन आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तडिद्वास संनील मेघावभासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्विष्टिकायाम समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असा पूर्ण प्रवास करत शेवटी शंकराचार्य म्हणतात स्तवम पांडुरंगस्य वै पुण्यदंतम पठन्तेक चित्तेन भक्त्याच नित्यम भवांभो निधिं ते अपि तीर्थांत काले हरेरालयम शाश्वतम प्राप्तो. शाश्वताची प्राप्ती करायची आहे ना, मग प्रवास माऊलींनी सांगितलं. आणि वर्णन शंकराचार्यांनी पांडुरंगाचं कसं केलंय माहिती? महायोग पीठे तटे भीमरथ. त्या पंढरपूरला चंद्रभागेच्या ठिकाणी तटावर कोण उभा आहे? महायोग पीठ आहे. योगांचं ते पीठ आहे, महायोगाचं पीठ आहे असं शंकराचार्य म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म पांडुरंग देखील हा योगी आहे, लक्षात. कसा कडेवर हात ठेवून उभा आहे आणि मस्तकामध्ये प्रत्यक्ष शिवाला धारण केले. महायोगाचा प्रवास परब्रह्म पांडुरंग आपल्याला स्वतःच्या
उभा राहण्यातून दाखवून देत आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. परब्रह्म असणाऱ्या मस्तकामध्ये जे शिवतत्व धारण केलेला पांडुरंगाची प्राप्ती आपल्याला योग मार्गाने शक्य होऊ शकते. हरेरालयम शाश्वतम प्राप्नुवन्ति. ते शाश्वत तत्व, ते परमतत्व आपल्याला योगाच्या माध्यमातून आपण प्राप्त करू शकतो. आणि त्याचा प्रवास हा माऊलींनी या पूर्ण 6व्या अध्यायामध्ये वर्णन केला. पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परी दाऊनी गेला उद्देशू महाविष्णूनं या शिवतत्वापर्यंतचा प्रवास 6व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर रीतीने वर्णन केलं. अतिशय सुंदर रीतीने ज्ञानेश्वरी बद्दल वर्णन करताना आपण काय बोलावं. माऊलींचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. वाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. एखाद्या ग्रंथाला महानपण केव्हा येतं माहिती? वाचे बरवे कवित्व. ज्ञानेश्वरी ही फक्त कविता नाहीये. कवित्वी रसिकत्व, या कवितेमध्ये रसिकता आहे. रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. फक्त कवित्व नाहीये, फक्त रसिकत्व नाहीये, तर त्या रसिकत्वाला परतत्वाचा स्पर्श आहे. म्हणून ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आजही आपण तुमच्या मनामध्ये लक्षात. परतत्व आहे. हा परब्रह्म पांडुरंग माऊलीच्या रूपानं ओवी मधून तुमच्या माझ्याशी संवाद साधतोय. संवाद साधतोय, तुम्हा आम्हाला जागृत करतोय. हा प्रवास हा आपल्याला आपल्या आदिशक्तीपर्यंत घेऊन जातोय. आणि ती आदिशक्ती एकदा कुंडलिनीच्या माध्यमातून जागृत झाली की ती आपल्याला सप्त चक्रांचं भेदन करत आपल्याला त्या परमशिवाशी एकरूप करते आणि शिवतत्वाला आपण एकरूप होऊन जातो. हा प्रवास तुम्हा आम्हाला करायचा आहे. मन बुद्धी शरीर हे ज्याला आपण मानलेलं आहे ते सोडून या सप्तचक्रांचं भेदन करत आपल्याला पुढे जायचंय. आणि काय मिळवायचंय? मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जीभे न च घ्राण नेत्री न च व्योम भूमी न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वेत्र सर्वेंद्रियानाम सदा मे समस्त्वं न मुक्तिरेण बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते सत चित आनंद रूपी शिवतत्व आहे. ते प्राप्त करायचे आणि ते प्राप्त आदि शक्तीच्या माध्यमातून करायचंय, कुंडलिनीच्या माध्यमातून करायचंय. असा एक विलक्षण प्रवास ज्या माध्यमातून आपण पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीराला त्या पंचमहाभूतांमध्येच संपवून टाकतो आणि ईश्वरी स्वरूपाशी आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप होतो. असा सुंदर आणि विलक्षण प्रवास माऊलींनी या ओवीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हा आम्हाला हा प्रवास करण्याचा प्रयत्न आणि त्याची सुरुवात आपण केली पाहिजे. का? वरचेवर आपलं शरीर आणि मन हे रोगांना बळी पडत चालले आणि रोगापासून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये योगाचं आकलन केलं पाहिजे, योगमार्ग अवलंबला पाहिजे. आणि एकदा योगमार्ग अवलंबू लागलो तर मग हळूहळू हा पुढचा प्रवास सुखकर व्हायला लागतो आणि मग तो आदिनाथ असणारा महेश आपल्या त्या पुढच्या प्रवासावर मदत करायला लागतो. आज मला मोठा आनंद होतोय या ठिकाणी. या सध्या या आपल्या सप्ताहाचा या परंपरेचा 50वा वर्ष, सुवर्ण महोत्सवी वर्ष. आणि सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये ज्ञानेश्वरीतील एक सुवर्ण ओवी ज्याला माऊलींनी स्वतः म्हटलेला आहे, असा 6वा अध्याय ज्याला माऊलींनी ज्ञानेश्वरीचा पंथराज म्हणजे 6वा अध्याय म्हणजे ज्ञानेश्वरीतील सुवर्ण योग हा तुमच्या पुढे विशद करण्याचं भाग्य मला लागलं. भाविक हो, एखादा शब्द माझ्या तोंडून चुकीचा पडला असेल तर लेकराचे अपराध म्हणून क्षमा करा. आणि जर काही चांगलं बोललो असेल तर सद्गुरु दासराव इनामदार गुरुजींची कृपा आणि माऊलींचा वरदहस्त मिळालाय म्हणून मी तुमच्या समोर काही बोलू शकलोय. चुकलं असेल तर माफ करा आणि जर चांगलं बोललो असेल तर लेकराच्या या वाणीनं आपल्या जीवनामध्ये आजपासून या क्षणापासून परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. अध्यात्म जगलं पाहिजे. जोपर्यंत आपण अध्यात्म जगणार नाही ना त्या शिवस्वरूपाशी, त्या तत्वाची, त्या आनंदाची ओळख नाही. ते आनंद तुम्हाला प्राप्त करायचंय जे आपलं मूळ स्वरूप आहे. आणि तो आनंद प्राप्त करण्यासाठी
मागच्या 50 वर्षाचा प्रवास आम्ही उमरगेकर करतोय. मला आठवण नाहीये की ज्या वेळेला आमच्या आजोबांनी म्हणजे गुरुजींनी या सप्ताहाची सुरुवात अन्य लोकांच्या माध्यमातून केली होती. आज गुरुजी या ठिकाणी शरीरानं जरी हयात नसली तरी त्यांच्या कृपेच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान आहे. ती गुरुमाऊली आज तुमच्या समोर त्यांच्याच शब्दाने बोलते, त्यांच्याच शब्दाने. हा प्रवास अलौकिक आहे, हा प्रेमाचा आहे, हा आनंदाचा आहे. हा विलक्षण प्रवास करताना मी आज या ठिकाणी महादेव मंडळाचे आभार मानतो, कारण की इतका सुंदर प्रवास तो त्यांनी अहोरात्र चालू ठेवलेला आहे. मग कोरोनाचा काळ असो, बाकीचा कितीही संकट हो, या सर्व संकटांवर मात करून आपल्याला त्या परतत्वापर्यंतचा जो प्रवास आहे हा प्रवास असाच अखंडित चालू राहावा आणि तुमच्या माझ्यामध्ये असणारी आदिशक्ती लवकरात लवकर जागृत होऊन आपण त्या परमशिवाला, त्या सच्चिदानंद स्वरूप शिवाला लवकरात लवकर भेट घ्यावी, जेणेकरून या नरदेहाची खऱ्या अर्थानं सार्थकता व्हावी. हीच प्रार्थना या ठिकाणी माऊलींच्या चरणी आणि महादेवाच्या चरणी करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. कुंडलिका वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दातात्रय डोक्याचा. आज ज्ञानेश्वरी आणि गाथा यांचं पारायण याचा 50वा